श्रावणी स्वीटीच्या नाकात दम आणून सोडते. त्यात विशंबर स्वीटीला वॉर्निंग देतो, तुझ्या भावाची DNA टेस्ट करायची आणि त्याचा रिपोर्ट इथे माझ्या समोर टेबलवर आणून ठेवायचा. आता स्वीटी पुरती गोंधळून गेलेली असते. स्वीटीच काय, अलकनंदा पण हादरलेली असते आणि म्हणते, स्वीटी तुला तुझ्या भावाची DNA टेस्ट करावीच लागणार. तर आता मालिका झालेली आहे खूप इंटरेस्टिंग. तर श्रावणी आता अनुराधाला तिच्या बाजूने कशी ओढते चला तर बघूया. तर श्रावणीसमोर अनुराधा खूप रडायला लागते. हात जोडून म्हणते, सगळं बंद कर, माझ्या पुरीची लय बदनामी होईल. श्रावणी म्हणते, सासूबाई आता मी तुम्हाला कसं समजावू? अहो जर लग्न झालं नाही तर सानिकाची बदनामी होईल, पण तिच्याशी इंद्रणीने लग्न केलं तर सगळेच प्रॉब्लेम सुटतील आणि मी आणि शिबू यासाठीच प्रयत्न करतो. तुम्हाला नाही वाटत का सानिकाला न्याय मिळावा? शुभ म्हणतो, आई श्रावणी बरोबर बोलते, अगं तिला चुकीचं नको समजू, तिच्यावर एकदा विश्वास टाकून बघ. आता शुभू आणि श्रावणी अनुराधाला समजवत असतात आणि कशीबशी हळूहळू ती शांत व्हायला लागते. श्रावणी मात्र रुद्राचा पिच्छा काय सोडत नाही आणि त्याला फोन करते आणि म्हणते, रुद्र प्रताप साहेब तुम्ही काय ॲक्शन घेतली? रुद्र म्हणतो, आमची कामं तू नको समजावू. श्रावणी म्हणते, बघा तुम्ही आमची कंप्लेंट लिहून दिली, त्यामुळे तुम्हाला ॲक्शन घ्यावीच लागणार आणि घेतली नाही तर मी काय करू शकते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आता रुद्र खरंच घाबरतो आणि म्हणतो, ठीक आहे मी बघतो. विशंबर पृथ्वी आत जातात. विशंबर म्हणतो, पृथ्वी हे काय चाललंय सगळं? तुला वाटतं का श्रावणी असं काही करेल म्हणून? पृथ्वी म्हणतो, नाही भैया, आपण आपल्या श्रावणीला चांगलंच ओळखू नये. अहो ती जे काय करेल त्या सानिकाला न्याय मिळवून देण्यासाठी, पण स्वीटीचा भाऊ असल्यामुळे ती त्याला पाठीशी घालते. खरं तर ती स्वीटी मला पहिल्यापासूनच आवडत नाही. विशंबर म्हणतो, तसं जर असेल तर सानिकाला न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी करावंच लागणार. पृथ्वी तू एक काम कर, तो इंद्रनील DNA टेस्ट करतो की नाही ते बघ, आणि जर करत नसेल तर जातीने लक्ष घालून त्याला करायला लाव. पृथ्वी म्हणतो, हो भैया. अपर्णा तर एवढी खुश झालेली असते की मोक्षा घरी येते आणि अपर्णा म्हणते, मोक्षा मोक्षा. मोक्ष म्हणते, मामी आज खूप आनंदात आहे. काय काय भानगड काय आहे? ती म्हणते, अगं भैयासाहेब चक्क आज श्रावणीच्या बाजूने बोलले आणि ते स्वीटीला वॉर्निंग दिली आणि सांगितलं, तुझा भाऊ जर दोषी असेल तर परत ह्या घरात यायची गरज नाही. मोक्षा म्हणते, काय मामा असा बोलला? म्हणजे मामाच्या मनामध्ये अजून पण श्रावणीबद्दल प्रेम आहे, पण मला माहिती आहे मामी ती स्वीटी आणि मम्मा शांत नाही बसणार. अपर्णा म्हणते, मला पण त्याचीच भीती वाटते. मोक्षा आपण श्रावणीला फोन करूया का? मला तिच्याशी बोलायचं आहे. भैयासाहेब तिच्याबद्दल जे काय बोलले ना तिला सांगूया. आता स्वीटी घरी येते ते तनतन करत. स्वीटीच्या आई म्हणते, स्वीटी काय झालं, तू एवढी का भडकली आहेस? स्वीटी म्हणते, माझं त्या श्रावणीमुळे डोकंच बंद पडलंय. इंद्रनील म्हणतो, आता काय केलं त्या श्रावणीने? ती म्हणते, अरे तिने जे बातमी छापून आणली ना त्यामुळे विशंबर साहेब भडकले. ते काय म्हणले माहिती आहे का, तुझी DNA टेस्ट करायची आणि त्यात जर तू दोषी आढळला तर परत ह्या घराची पायरी चढायची नाही आणि तुला सानिकाशी लग्न करावं लागेल ते वेगळंच. आणि तू सानिकाशी लग्न केलं तर माझं काय होणार? माझं शुभूशी कधीच लग्न होणार नाही. स्वीटीची आई म्हणते, मग तुला काय वाटतं, तुझ्या भावाने जेलमध्ये जायला पाहिजे? आता तुम्ही दोघांनी बास करा, कारण हे प्रकरण शिक्षण मंत्र्यापर्यंत गेलंय. आणि स्वीटी विसरू नको, ह्यामध्ये त्यांची मुलगी श्रावणी आहे आणि शेवटी ते आपल्याच मुलीची बाजू घेणार. स्वीटी म्हणते, मी तर त्या श्रावणीला सोडत नसते. इंद्रनील तू एक काम कर, चल बॅग भर आणि इथून निघून जा आणि मी सांगते तोपर्यंत घरी यायचं नाही. स्वीटीच्या म्हणते, स्वीटी अगं तू काय करायली? ती थांब गं तू मम्मी, तू नको मध्ये मध्ये पडू. भामटी सानिका मात्र इंद्रनीलच्या संपर्कात असते. ती त्याच्याशी फोनवर बोलत असते. तेवढे श्रावणी येते आणि बघते तर काय, सानिका खूप खुश. श्रावणी मनात म्हणते, ही सानिका कोणाशी बोलते आणि एवढी आनंदात? तेव्हा ती विचारते, सानिका तू कोणाशी बोलते आणि इंद्रनील कुठे? सानिका म्हणते, मला काय माहिती आहे. श्रावणी म्हणते, तुला माहीत नाही तर तू एवढी आनंदात काय? ती आता सानिकाला खोचून खोचून विचारत असते. तेवढ्यात अनुराधा म्हणते, ए नट मोगरे, तुला इंद्रनीलबद्दल एवढं काय पडलंय आणि माझ्या पुरीला एवढी काय खुचून खुचून विचारतेस? काय ग, तुला किती वेळा सांगितलं तू सानिकापासून लांब राहायचं? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? शोभी म्हणते, एवढी गेली होती ना पोलीस स्टेशनला, मग शोधून आण की कुठं आहे तो इंद्रनील. कारण DNA टेस्ट करायची म्हटल्यावर स्वीटी आता इंद्रनीलला गायब करते आणि हाताशी धरते ते सानिका आणि सानिकाच्या घरच्यांना. पण श्रावणी आता सगळ्यांकडे संशयाने बघायला लागते आणि शोभीला म्हणते, तुम्हाला माहिती आहे का इंद्रनील कुठे येतो? आणि जर तसं असेल तर मला खरं खरं सांगा आणि तुम्ही सांगितलं नाही तरी मी शोधून काढणार. तुम्हाला काय वाटतं
आता ड्रेसिंग श्रावणी सगळ्यांचीच जिरवणार का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.